सुरुवातीला एक मोठी बातमी। गोपीचंद पडळकर यांनी खालच्या पातळीवर केलेल्या टीकेची थेट शरद पवार यांनीच दखल घेतली आहे। शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून नाराजी व्यक्त केली आहे। फोनवरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा शरद पवारांनी निषेध केलाय। ही भाषा आणि वृत्ती गलिच्छ आहे, जी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारी नाही, अशा शब्दात पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाषणादरम्यान अत्यंत वाईट शब्दात आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती। तर आपण पाहतोय पडळकरांना आवरा असं म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला असल्याचं कळतंय। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाषणादरम्यान अत्यंत वाईट शब्दात आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती आणि त्यानंतर या टीकेची थेट शरद पवार यांनी दखल घेतली। शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून नाराजी व्यक्त केलेली आहे। फोनवरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा शरद पवार यांनी निषेध केलेला आहे। ही भाषा आणि वृत्ती गलिच्छ आहे, जी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारी नाही, अशा शब्दात पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर काही टीका केली होती, त्याचीच खरं तर शरद पवार यांनी दखल घेतली आणि थेट मुख्यमंत्र्यांना त्यांनी फोन करून नाराजी व्यक्त केली आहे। काय अपडेट? आज सकाळी शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे आणि आमदार जयंत पाटील यांच्याबद्दल अत्यंत वाईट शब्दामध्ये टीका केली आणि ही टीका करत असताना त्याची पातळी इतकी खालावली गेली की एकटे जयंत पाटील नाही तर त्यांच्या कुटुंबीय जे आहेत त्यांचा सुद्धा अपमान या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांच्याकडून झालेला आहे। या संदर्भामध्ये आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। ठिकठिकाणी आंदोलनं सुद्धा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये केली जाते आणि थेट शरद पवार यांनी या वक्तव्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे। आज सकाळी हा फोन शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला। ही भाषा आणि ही वृत्ती अत्यंत गलिच्छ असून महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला ही शोभणारी नाही, या शब्दामध्ये त्यांनी ही नाराजी व्यक्त केलेली आहे। कारवाई करा अशी कुठली मागणी जरी शरद पवारांनी केलेली नसली तरी थेट शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करणं यातच सगळं काही आलेलं आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार गोपीचंद पडळकर यांना समज देतात का हे बघावं लागणार आहे। ठीक आहे प्रणाली, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। दरम्यान नेमकं भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर काय टीका केली होती ते आता ऐकूयात। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही, माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती अवलाद नाही, तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीला ते शोभणारी टीका नाही। दुसरी गोष्ट की त्या टीकेचं कोणीही समर्थन करत नाही। अशा पद्धतीनं इतक्या खालच्या पातळीवर मला असं वाटते राज्याचं राजकारण जाता कामा नये। शेवटी जयंत पाटील साहेबांनी, त्यांच्या वडिलांनी खूप मोठा काळ महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाहिलेला आहे, पण अशा प्रकारे इतक्या खालच्या पातळीवर हे कोणालाही सहन होणार नाही। मुख्यमंत्रीसुद्धा याबाबत मला असं वाटतं की कुठलंही समर्थन करणार नाहीत, उलट संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करतील अशी मला अपेक्षा आहे। सांगलीच्या जतमधील अभियंता प्रकरणावरून गोपीचंद पडळकर विरोध जयंत पाटील असा संघर्ष निर्माण झालेला आहे। गोपीचंद पडळकरांवरून जयंत पाटलांवर करण्यात आलेल्या जहरी टीकेच्या निषेधार्थ इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी आणि जयंत पाटील समर्थकांकडून मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आलं। या मोर्चासाठी नंतर जयंत पाटलांच्या इस्लामपूर मतदारसंघातून शेकडो कार्यकर्ते जतसाठी रवाना होणार आहेत। तत्पूर्वी इस्लामपूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्रित येत गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि फलक झळकावत संताप व्यक्त करण्यात आलाय। जत पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंता आत्महत्या प्रकरणावरून आमदार गोपीचंद पडळकरांकडून जयंत पाटलांवर अर्वाच्य भाषेत आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली होती। तर सांगलीच्या जतमधील अभियंता प्रकरणावरून गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील हा संघर्ष आता निर्माण झालेला आहे। पडळकरांकडून जयंत पाटलांवर करण्यात आलेल्या जहरी टीकेच्या निषेधार्थ इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी आणि जयंत पाटील समर्थकांकडून मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आलं।
या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आसिफ, जयंत पाटील यांचे समर्थक आता आक्रमक होताना दिसतायत, काय अपडेट? आपण म्हणतोय तसं बरोबर आहे की काल गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर जाहीर टीका केली होती। त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। सांगलीमध्ये आज दुपारी राष्ट्रवादीकडून निदर्शने करण्यात येणार आहेत। त्याच पद्धतीने इस्लामपूरमध्ये जे जयंत पाटलाचा मतदारसंघ आहे तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक होऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। जे काही गोपीचंद पडळकरांनी वक्तव्य केलंय त्याचा निषेध करण्यासाठी तालुक्यातून जिल्ह्यातून सर्व लोक येत आहेत आणि त्याच पद्धतीनं जतमध्ये जे गोपीचंद पडळकर यांचं मतदारसंघ आहे जतमध्ये त्या ठिकाणी सुद्धा आंदोलन करण्यात येणार आहे आणि मोर्चा करून निवेदन देण्यात येणार आहे। प्राजक्ता, ठीक आहे आसिफ, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद। सांगलीच्या इस्लामपुरातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। इस्लामपूरमध्ये पडळकर यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे। जयंत पाटील यांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत। पुढची बातमी, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेत। आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवरती खालच्या पातळीवर टीका केली। सांगलीच्या जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून करण्यात आलेल्या आरोपांच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता आणि गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जतमध्ये जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला। यावेळी जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। पडळकर यांनी जयंत पाटलांवरती अगदी खालच्या शब्दात टीका केली। सांगलीच्या जतमध्ये ज्यावेळेला हा मोर्चा निघालेला होता त्यावेळी गोपीचंद पडळकर यांचं हे वक्तव्य आपण ऐकलं। या संदर्भात आपण माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल सांगलीमधून आपल्या सोबत जोडले गेलेत। आसिफ, गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचे काय पडसाद सांगलीत किंवा जतमध्ये बघायला मिळत आहेत? शेता एकूणच बघितलं तर गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात कायम वाक्ययुद्ध सांगलेलं आहे। कारण का जयंत पाटील यावर काही उत्तर देत नाहीत, परंतु गोपीचंद पडळकर हे खालच्या पातळीवर टीका करतात। याचं मूळ कारण म्हणजे अवधूत वडार नावाचे कनिष्ठ अभियंता जतमध्ये कामाला होते, काम करत होते। तर त्यांचं 23 सप्टेंबरला कृष्णा नदीवर मृत्यू झाल्यानंतर डेड बॉडी गावली होती आणि यामागं हे मूळचे अवधूत वडार हे इस्लामपूरचे आहेत आणि त्यामुळे गोपीचंद पडळकर हे म्हणतात की यामागं हे इस्लामपूरचे असल्यामुळे याच्या मागं जयंत पाटील आहेत आणि त्यामुळे याच्या विरोधात गोपीचंद पडळकर जयंत पाटलाच्या विरोधात वेगवेगळे वक्तव्य करत आहेत। आणि ह्याच्या मागं ज्यावेळी 13 सप्टेंबरला अवधूत वडार यांचा मृत्यू झाला होता त्याच्या नातेवाईकांनी सुद्धा आरोप केले होते की गोपीचंद पडळकर यांचे श्री साहेब विजय मेटकर आणि जे काही इथं जिल्हा परिषद माजी सदस्य आहेत यांनी या अवधूत वडारला मारलं होतं, धमकावलं होतं बिल वाढवून देण्यासाठी आणि यामागं जयंत पाटील आहेत असा गोपीचंद पडळकरचा यांचा आरोप आहे। आणि याच आरोपात अंतर्गत गोपीचंद पडळकर यांनी काल मोर्चा काढला होता आणि त्यांनी खालच्या पातळीवर जयंत पाटलांची याच्यावर टीका केली। परंतु राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत। राष्ट्रवादी कडून आज सांगलीमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे। त्याच पद्धतीनं जतमध्ये मोर्चा सुद्धा काढण्यात येणार आहे आणि श्वेता एकूण बघितलं तर की आता हे सांगली जिल्ह्यात राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे। श्वेता, बिलकुल आसिफ, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। त्यामुळे या प्रकरणाचे या वक्तव्यानंतरचे काय पडसाद तिथं उमटतात किंवा काय वातावरण असेल या सगळ्याचे अपडेट आपण घेत राहूच। आणि आता पुढची एक महत्त्वाची बातमी, देशातील तरुण विद्यार्थी आणि जेनझी पिढी भारताच्या राज्यघटनेचं संरक्षण करतील तसंच मत चोरी रोखतील अशी पोस्ट काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी सोशल मीडियावरनं केली आहे। या संघर्षात आपण तरुणांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं राहुल गांधींनी या पोस्टमध्ये म्हटलंय। पण यातील जेनझीच्या उल्लेखामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, कारण नुकत्याच शेजारी नेपाळमध्ये जेनझी आंदोलनामुळे सत्तांतर झालं आणि या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या सोशल मीडियावरच्या या पोस्टला मात्र महत्त्व प्राप्त झालंय। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्तानं महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांनी मराठा बांधवांना जात प्रमाणपत्रांचं वाटप केलं। या जात प्रमाणपत्र वाटपावरनं वाद पेटलाय। जात प्रमाणपत्र वाटपाला ओबीसी समाजातील विविध संघटना आणि स्वतंत्र व्यक्तींच्या वतीनं
हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकांमध्ये थेट शिंदे समितीवरती आक्षेप घेण्यात आलाय। जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारी नावांची नोंद आणि जवळच्या नातेवाईक यांचं ॲफिडेव्हिट या अटी आहेत आणि हे सर्टिफिकेट योग्य नियमानुसार दिलं गेलं का असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलाय। मुळात हे सर्टिफिकेट 2 सप्टेंबरच्या GR नुसार दिलं गेलंय का, असेल तर इतक्या कमी कालावधीत ते कसं शक्य झालं असे अनेक प्रश्न त्यातून निर्माण होत आहेत। तर एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते आक्रमक झाले तर दुसरीकडे भुजबळ आणि शरद पवारांमध्ये यावरून जोरदार खणाखणी झाली। कटुता कमी व्हावी म्हणून मुख्यमंत्री आणि भुजबळ उपसमिती अध्यक्षांनी सुसंवाद साधावा हा मुद्दा पवारांनी उपस्थित केला। त्याचसोबत मराठा उपसमितीत एकाच समितीचे सदस्य असल्याचे देखील पवार म्हणाले। यावरती भुजबळांनी जोरदार पलटवार केला, बघूया। एकांच्या कमिटीमध्ये एखाद दुसरी व्यक्ती शोधली, सगळे सभासद एका जातीचे आणि बावनकुळ्यांची समिती बघितली त्याच्यात सगळे सभासद ओबीसीचे आहेत। आपण ऐक्य करायचं होतं आणि जातीवाद करायचा करायला लागलो, हे ऐक्य कसं करायचं? आता पवार साहेब म्हणतात की छगन भुजबळ मुख्यमंत्री आहे, सगळ्यांनी एकत्र बसून ते सोडवा। अहो पवार साहेब वर्षापूर्वीच सर्व पक्षाची मिटिंग बोलवली, तुम्हाला बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, कोणी आलं नाही। तुम्ही मिटिंगला येत नाही आणि आता म्हणतात भुजबळ आणि तुम्ही जे आहे मिटिंग घेऊन सोडाल, तेव्हा तुम्ही आलात नाही आणि आता आमचं वाटोळे झाल्यानंतर तुम्ही आमचं म्हणताय। एकांच्या कमिटीमध्ये एखाद दुसरी व्यक्ती शोधली, सगळे सभासद एका जातीचे आणि बावनकुळ्यांची समिती बघितली त्याच्यात सगळे सभासद ओबीसीचे आहेत। आपण ऐक्य करायचं होतं आणि जातीवाद करायचा करायला लागलो, हे ऐक्य कसं करायचं? आता पवार साहेब म्हणतात की छगन भुजबळ मुख्यमंत्री आहे, सगळ्यांनी एकत्र बसून ते सोडवा। अहो पवार साहेब वर्षापूर्वीच सर्व पक्षाची मिटिंग बोलवली, तुम्हाला बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, कोणी आलं नाही। तुम्ही मिटिंगला येत नाही आणि आता म्हणतात भुजबळ आणि तुम्ही जे आहे मिटिंग घेऊन सोडाल, तेव्हा तुम्ही आलात नाही आणि आता आमचं वाटोळे झाल्यानंतर तुम्ही आमचं म्हणताय।